सध्या पदयात्रा जे खास नवरंग मंडळाची पदयात्रा सध्या येत आहे हे सर्व कावड चालले आहेत। या ठिकाणचे दृश्य तुम्ही सध्या या ठिकाणी बघू शकता। हा वेगळाच आनंद सध्या या कावड यात्रेत तुम्हाला दिसत आहे आणि सध्या कावड यात्रा या ठिकाणी आलेली आहे। महाराष्ट्र राज्य कुंभार समाज महासंघ सावडी दातोरा सारे इटभट्ट्याला जात ना राजो नवरंग मंडळाची दरवर्षी पदयात्रा आहे त्या पदयात्रेत याचा जबरदस्त या ठिकाणी असते उसळचा स्टॉल। हे जे सारे लोक तुम्ही या ठिकाणी पोहोचाल त्या धुऱ्यापासून ते या धुऱ्या लोक हे सारे सावडीचे प्रतिष्ठित लोक आहेत जे कुंभार समाजाचे वीट भट्टेच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करतात। एकदम चांगली वीट देतात पण त्यातली एक सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी या ठिकाणी जबरदस्त अशी थोडीशी हातावर ज्यांना बाबा काय ले बाबा हे बा अशी वज्जर गरम उसळ आहे एकदम। हे उसळबागी जबरदस्त आहे आणि या उसळच्या माध्यमातून दरवर्षी सेवा करतात। तर आमचे बंधू आहेत प्रजापती भैया मला एक सांगा आनंद कसा आहे ते उत्साह कसा आहे ते? आनंद तो इन्हें कुछ बोलने की बात ही नहीं है। सबसे पहले तो कुमार समाज महासंघ सावली की तरफ से मैं सभी लोगों को नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं देता हूं। और हमारा विगत 10 वर्षों से ये नवरात्रि में लंगर सेवा का कार्यक्रम जो है इसमें हम 5 क्विंटल साबूदाने की एकदम गरम गरम उसळ बना के लोगों को प्रसाद के रूप में यहाँ पर देते हैं और लोगों का हमको अच्छा प्रतिसाद यहाँ पर मिलता है बिल्कुल। जिसमें हमारे नवयुवक मंडल के जितने भी लड़के कुमार समाज महासंघ के और सावली ग्राम के जितने भी लड़के हैं इनका भरपूर सहयोग मिलता है और ऐसे ही निरंतर सेवा हम हमारी आगे तक के चालू रखेंगे। ऐसा हम प्रण लेते हैं कि सेवा करते रहेंगे। चिखलदऱ्याच्या पदयात्रेत रात्री 2 वाजतापासून थय थय काम केलं प्रत्येकानं पण अजून याच्या चेहऱ्याचा उत्साह घेऊन राजो अरे अलग आहे ना सहभागी झालेले हे तुम्ही जे आहेत भाविक सध्या चिखलदऱ्याच्या दिशेने जात आहेत। एक वेगळाच आनंद वेगळाच उत्साह किती मोठ्या प्रमाणात लोक आहेत। थोडंसं नेटवर्किंगला प्रॉब्लेम झाल्याच्यानं आम्ही लेट तुमच्यासोबत जॉईन झालो पण या ठिकाणी आता शेकडोच्या संख्येनं तरुण तरुणी वृद्ध आबाल म्हणजे म्हातारे सातारे बुढे बाडे पोरं पोरी सगळेजण या पदयात्रेत सहभागी होऊन या ठिकाणचा एक वेगळा आनंद घेत आहेत। पदयात्रेची खरी मजा आता आम्ही झालो मीडिया पर्सन त्याच्या आम्हाला थोडं गाडी ना लागते पण हे जर तुम्ही पाहत असाल पैदल चालणारे बी किती मोठ्या उत्साहाने सध्या या पदयात्रेत सहभागी झाले आहेत। किती दूर लोक येऊन राहिले अजूनही लोक लय मोठ्या प्रमाणात भरपूर ठिकाणी जे हे लावल्यात लंगर लावल्यात खायची व्यवस्था ठेवली आहे आणि या खायच्या व्यवस्थेच्या माध्यमातून प्रत्येक जण आपल्या सेवेचा काहीतरी थोडासा हक्क या ठिकाणी पार पाडतात। अजूनही मोठ्या प्रमाणात लोक सध्या या पदयात्रेत आहेत म्हणजे खरी पदयात्रेची जी मजा आहे की नाही हे पदयात्रेची मजा सध्या तुम्हाला चिखलदरा महामार्गावर दिसत आहे। पदयात्रेत जे भाविक सहभागी झाले बाबा लोकांना काय वेळ राजो बाया माणसं लेकरं बुढे बाडे सारे जात ना तर खांजेमा नगरचा एक महाकाल ग्रुप आहे यावेळेस येणं लोकांना उपास असते ना उपासाच्या ना की नाही उपासाची उसळ ठेवली आहे। हे पोट्टे पाट्टे पास सारे या ठिकाणी सेवा देतात। काय ठेवलं बाबा यार दाखवा द्या ना बाबा एखादा पॅक आपला एखादा गिलास आपा हे सरबत या ठिकाणी ठेवला मी पेतो जरासं मी वज्जर थकलो ना बाबा बढिया आहे। आणि हा एक जो वेगळा उत्साह या मंडळाच्या माध्यमातून चालू आहे त्याचा एक वेगळा आनंद तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बा किती मोठ्या प्रमाणाचे लोक आहेत ना हे याच्यात सहभागी झाले आहेत। नवरात्री व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। पदयात्री जे येतात शुभम खेरडे मित्र मंडळ याच्या माध्यमातून म्हटलं स्पेशल पाय धुण्याची व्यवस्था ठेवली आहे। याच्यात लिंब काय काय टाकलं याच्यात
याच्यात निंबू आहे, हा. त्याच्यानंतर मिठाचं पाणी आहे, हा. याच्यानंतर उकळलेलं पाणी आहे. यानं कसं पायाचा आकडा पूर्ण संपूर्णपणे चालला जातो. आणि त्याच्यानंतर माता राणीच्या दरबारामध्ये जाण्याची एकदम अशी वरतून जशी काही देवीने आपल्याला शक्ती दिली अशी प्रवृत्त होते आणि त्या ताकदीनुसार लोक चालायला लागतात. तर चांगल्या पद्धतीची येणं सेवा लावली आहे. जो कोणी येते तो या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या हातानं पाय धुतात. हे सारं एक धोतर खेळाचा ग्रुप आहे, त्याच्या माध्यमातून सध्या हे जे सेवा आहे हे सेवा या ठिकाणी कार्यान्वित केली आहे. आणि हा वेगळाच आनंद पाना, लहान असो मोठा असो, आणि प्रत्येकाचं दर्शन घेत काय राजे हो, लेकराच्या चेहऱ्यावर आनंद आहे हो. या हेच खरी सेवा आहे म्हटलं. पदयात्रेत सहभागी जे भाविक झाले आहेत त्याच्यासाठी खास या ठिकाणी भुईमुगाच्या भाजल्या शेंगा, अरे बापरे मस्त एनर्जी होती आहे. भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगाचा हा खास या ठिकाणी वितरण करण्यात आलो आहे. आनंद वेगळा असते. उकडलेल्या शेंगा आहेत, मस्त मिठात उकडलेल्या शेंगा आहेत, याचा एक वेगळा आनंद आहे. आणि हे सर्वजण कार्यकर्ते म्हणजे वेगळ्याच उत्साहानं या ठिकाणी या शेंगा वितरण करण्यासाठी थांबले आहेत. धन्यवाद. तर सहभागी जे भाविक आहेत त्याच्यासाठी या ठिकाणी एनर्जी ड्रिंक ठेवली आहे. चालू सत्यराजे निराज चळसता या. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरबतचं वितरण चालू आहे. आणि कार्यकर्ते जवळपास सकाळून 5 वाजतापासून की नाही अविरत याची सेवा चालू आहे. म्हटलं भाऊ पाना किती जण येऊन राहिले लेकरं बाकरं. आता कसं आहे चालता चालता जसा गॅप पडते ना, पण हे एनर्जी ड्रिंकच्या तुम्हाला अशी वज्जर एनर्जी येते की तुम्हाला असं वाटतं चालून राहिलो उडून राहिलो आपण. माझ्यासोबत एक मावसा आहेत, या वयात म्हटलं हे राजे निरा पैदल येऊन राहिला का काका. हे पॅक मारल्यावर आपलं कोल्ड्रिंक घेतल्यावर कसं वाटणार? एकदम म्हणजे एनर्जी आली. मी थकलो होतो आणि मला आवश्यकता होती का काहीतरी असं ते मिळायला पाहिजे होतं आणि रस्त्यात मिळालं. खूप आनंद झालाय. आणि या पोराबद्दल काय म्हणणं आहे? हे तर जनसेवा करून राहिले. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. त्याची आवश्यक आहे आणि निशुल्क आहे. मोर्या ग्रुपच्या तर्फे या ठिकाणी बी उसळ आपलं काय म्हणतात फराळी चिवडा वाटप चालू आहे. पण मला साऱ्यात जास्त हे वाटून राहिली हे एवढीशी पोरगी आहे. धार्मिक कार्यात आपली सामाजिक जबाबदारी कशी पार पाडा या लेकरेपासून शिका. आता ते कसं आहे माझ्यासोबत जराशी बोलायला लागून राहिली. तर सकाळून 6 वाजतापासून हे पोरगी या ठिकाणी हे लड्डूचं वितरण करत आहे. आणि या ठिकाणी सारे जण प्रत्येक जण त्याचा एक आनंद घेतात. आणि हे वितरण करायची मजा अलगच आहे ना बाबा. पाना काय मस्त लोक आनंद घेऊन राजे. आणि आम्ही पडलो राजे गाडीवर आलो. खरी पदयात्रेत चालणाऱ्याच्या मनात जे खरी भक्ती आहे की नाही येलेच राजे मानाचा मुद्रा आहे म्हटलं भाऊ. या ठिकाणी बी उसळ जे आहे की आपला फराळाचा चिवडा मोठ्या प्रमाणात वाटणं चालू आहे. अरे बापरे पोद्यावर एखादा घास थोडासा खाऊ एखादा उलटा का मी वज्जर कडक आहे मस्त एकदम टेस्टी आहे. दादा किती वाटला आता लोक पासून सेवा लावली किती बाकी आहे अजून? रात्री 2 वाजतापासून आम्ही इथं आलेला आणि 15 ते 20 पोते आम्ही आतापर्यंत समजा वाटप झालेला आहे आमचा. अजून किती शिल्लक किती गाड्यात आणलं होतं? तो पूर्ण पिकअप भरून आम्ही फराळी चिवडा आणला होता आणि पाणी आणलं. ग्रुपचं नाव सिटी लाईट क्लब अचलपूर. अचलपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी जे जे लोक येतात काही जीव थकते मै करते पाय दुखतात त्याच्यासाठी आज येणं मेडिकल असोसिएशनच्या मदतीनं सारीच्या सारी गोळ्या औषध कोल्ड्रिंक्स हे सारी व्यवस्था ठेवली आहे. आणि कसं आहे भाऊ इतक्या दुरून चालत जायला लागते. पहिले एकच दिवस असते लोक की जा ताकद न चालतात जा हात पाय अकडतात. मग पण ते हात पाय अकडले तुम्हाला कोणती गोळी द्यायला लागते दादा? हे एक गोळी जर खाल्ली म्हटलं की तुमचे हात पाय दुखणं बंद होतात. माझ्यासोबत मेडिकल असोसिएशनचे जिल्ह्याचे खेड्यापाड्याचे अध्यक्ष श्रीकांत दादा राजूरकर आहेत. सर मस्त लावली सेवा करणं काय सामाजिक संदेश सांगा जरा सर. व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी बांधत हा कार्यक्रम हा उपक्रम आम्ही दरवेळी हा कार्यक्रम आम्ही नेहमी करत असतो. यामध्ये आम्ही जितके काही येणारे भाविक भक्त आहे या भाविक भक्तांना जेव्हा ते येतात त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होते आणि जेव्हा त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होते त्यांना नितांत गरज असते ग्लुकोज पावडरची ORS पावडरची. तर ORS पावडर ग्लुकोज पावडरचं पाणी आम्ही इथे त्या जे काही भाविक भक्त आहेत ते त्यांना देत असतो. ऊन असल्यामुळे घाम जाईल
घाम जाईल तर एक शरीरामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवेल. त्या काळामध्ये त्यांना ते ग्लुकोजचं पाणी, त्यानंतर काही लोकांना ठेस लागते, जाताना येताना त्यांना पायाला ठेस लागेल, कोणी पडते, चक्कर येऊन पडते, किंवा चक्कर थांबण्याच्या गोळ्या, त्यानंतर हातपाय दुखणं कमी होण्याच्या गोळ्या, त्यासोबतच आम्ही एक लिनिमेंट यूज करतो. ते जे लिनिमेंट आहे, हे लिनिमेंट लावल्यामुळे जे या लिनिमेंटमुळे अतिशय लवकर वेदना हरत होऊन जाते. त्या चालणाऱ्याच्या 30 किलोमीटर जेव्हा हा एक भाविक भक्त येतो, तेव्हा त्याला लावायसाठी हे लिनिमेंट दिल्यानंतर त्याला एकदम चांगलं फील होते आणि इथून जाताना त्याला देवीकडे जाताना एकदम साधा सोपा त्याच्यासाठी सरळ मार्ग होतो. त्याच्यासोबतच विशाल अन्नकूट भंडारा राणा धनराज सिंग राणावत म्हणजे आमच्या वासंतीताई मंगरोळे याच्या माध्यमातून भव्य, अरे बापरे पाना भाजलेला एकदम गरम, अरे बापरे हातात चटका लागून राहिला. ह्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, कडक एकदम उपवासाचा नाश्ता आहे. जवळपास 50 कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी वासंतीताई स्वतःही वितरण करत आहेत. आणि दरवर्षी मी पाहतो की वासंतीताईचा या ठिकाणी भव्य अन्नकूट क्षेत्र असते आणि हा वेगळा आनंदताई दरवर्षी पाहतो. बाबा हा पा एकदम सकाळून 3:30-4 वाजतापासून तुम्ही राहता. एक सोडा आनंद कसा आहे ते हे करताना सांगा फक्त मला. लोकांची या भक्तगणांची सेवा करण्यासाठी एक वेगळाच आनंद असतो. 2016 पासून जेव्हापासून ही पदयात्रा नवरंग महोत्सव समिती परतवाडा यांच्याकडून जो हे आयोजन होते पायदळ वारीचं, त्या वारीमध्ये 2016 पासून मी कार्यरत आहे. 2016 पासून आमचा स्टॉल आहे. आम्हाला या अन्नदानामध्ये खूप आनंद मिळतो, भक्तगणांची सेवा करायला मिळते आणि विशेष म्हणजे येणारे जे भक्तगण असतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला खूप समाधान होतं. आयुषी रिसॉर्ट या ठिकाणी तुम्ही जर समजा मडकीच्या या वर चढले की या ठिकाणी एक रिसॉर्ट आहे. दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम यायचे असतात. तुम्ही जर या ठिकाणी यावर्षी जर पाहाल तर पाण्याच्या बॉटल, हे जर पाण्याची बॉटल आपण बाहेर विकत घेतो म्हटलं तर 10 रुपयाची भेटते, पण डीपी राऊत सरच्या माध्यमातून दरवर्षी काहीतरी युनिक कार्यक्रम असते. मागच्या वर्षी चांगला उपक्रम होता, कारण इतक्या दुरून चालू थकते ना माणूस, अंगातलं घामाच्या वाटे सारं पाणी निघून जाते. हा सर्व जर तुम्ही पाहत असाल राऊत सरचा हा सर्वच्या सर्व ग्रुप या ठिकाणी अविरत सेवा करत आहे. आणि पाठीमागं ते पांढरा जो पुट्टे ट्रक भर आणले का 2 ट्रक आणले, एवढं मोठं याचे रिकामे या ठिकाणी पडले आहेत ना. इतकं असून एका जवान पोट्ट्याला लाजील याच्यापेक्षा हास्य डीपी राऊत काका आहेत आमच्या त्या चेहऱ्यावर आहे. अबा काका मला एक सांगा, तुम्ही ते तर जाऊ द्या, या तुमच्या हास्याचं आणि तुमच्या आरोग्याचं काय नेमकं गमक आहे? कारण मी पाहतो राजा दरवर्षी तुम्ही एखाद्या पोट्टे लाजतील याच्यापेक्षा जास्त तुमचं काम करतील. कसा उत्साह तुम्हाला येते सांगा मला जरा. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती जळून, या भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे. तो आपण मंत्र आत्मसात केला पाहिजे आणि आपल्यात आनंद कसा निर्माण होईल त्याचा एक मार्ग शोधला पाहिजे. त्या आनंदाचा हा एक मार्ग आहे. आपलं काही नाही, जनतेचं जनतेला अर्पण करायचं आहे. जनतेजवळून घेतलं जनतेला द्यायचं आहे, म्हणजे आपण काही मोठं काम करतो अशाचा प्रश्न नाही. आपण हे सर्वसामान्य जनतेसाठी तृप्तीसाठी करतो, त्यांचा आनंदासाठी करतो, तृष्णा तृप्ती. आणि म्हणून हे विनामूल्य देत नाही आपण, पहिले जनता देते मग आपण जनतेला देतो. आणि हाच आनंद कुठे विकत मिळत नाही, तो निर्माण करावा लागतो. तो सदा जवळ लपलेला असतो. प्रत्येकानं तो आनंद निर्माण केलेला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही पाहत असाल या ठिकाणी हा सारा ग्रुप सकाळी 6 वाजतापासून याचा मधला कार्यक्रम चालू आहे. अरे प्रत्येकाचा चेहरा पाहना, त्यात 90 कुठे 90 आली की त्याच्या चेहऱ्याचा जो आनंद आहे ना, विशेष म्हणजे सर्वच्या सर्व या ठिकाणी आनंदाच्या माध्यमातून पदयात्रेत सहभागी झाले लोकांसाठी अँब्युलन्सची सेवा ठेवल्या. चालू वजर थकतात ना लोक, चालायची सवय असते ना निरा. तर माझ्यासोबत या अँब्युलन्स सर्व्हिससाठी सेवा देणारे आमचे सर आहेत. सर पहिली गोष्ट मला सांगा, म्हणजे पहिली गोष्ट तुमचे आम्ही आभार मानतो की तुम्ही हे सेवा देऊन राहिले. आज तुम्ही आता 2-4 तुम्ही मुळलं मारले, कोणत्या प्रकारचे पेशंट दिसले, कोणत्या प्रकारची सेवा तुम्ही त्यांना दिली आहे? दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नवरंग पदयात्रेमध्ये हजारोच्या संख्येने जे भाविक येतात. तर परतवाड्यापासून चिखलदरापर्यंत पायी प्रवास असल्यामुळे चालताना जो त्यांना थकवा किंवा चक्कर येणं किंवा डिहायड्रेशन अशा प्रकारचे जे घटना घडून येतात, तर त्यासाठी आम्ही त्यांना
वेळेवर ORS किंवा IV किंवा पेनकिलर असं देऊन आणि त्यांचा जो त्रास आहे हा कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यासोबतच आमचं हे जे आरोग्य पथक आहे हे ग्रामीण रुग्णालय चिखलदरातर्फे आम्ही एकूण 3 ते 4 पथक तैनात केलेले आहेत. एक टीम आमची देवी पॉइंटला कार्यरत आहे, ज्यामध्ये 4 डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट आणि संपूर्ण मेडिकल युनिट आहे. युवा स्वाभिमान पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत त्यांच्या सेवेसाठी सर्व साहित्याचं या ठिकाणी वितरण चालू आहे. लोक येत तर सध्या या ठिकाणी तस्य हेरिटेज या ठिकाणी जे जणुण्याची दरवर्षी पैदल येते बाळूमामा यात्रा असते, ते बाळूमामा भजनी मंडळ त्याची खास सध्या व्यवस्था आणि साऱ्याच लोकांची व्यवस्था या ठिकाणी युवा स्वाभिमानची उपेंद्र दादा बसलेले असतात. उपेंद्र दादा मला तर माहिती झालं सकाळून 4 वाजतापासून आहे बाबा, कशी काय एनर्जी येते कसा काय उत्साह आजच्या कार्यक्रमाचा? सर्व भक्तांना जय माता दी. उत्साहाचा विषय असा आहे की हा जो जय माताजीचा जो जयघोष आहे त्या जय माताजीच्या जयघोष मध्येच एवढा मोठा उत्साह आहे की तुम्ही सांगता 4 वाजतापासून पहिला आमचा जो स्टॉल होता परतवाडा साई बस्ती पेट्रोलियम व युवा स्वाभिमान पक्षाचा परतवाडा येथे, तो सकाळी 2 वाजतापासून लोक सतत चालू आहेत आणि आता दुपारची इथं 11 वाजलेले आहेत तरी लोकांचा जो प्रवाह तो उत्साह कमी झालेला कुठं दिसत नाही. आणि हे भक्तांचीच पूर्ण आस्था आहे, मातेचीच कृपा आहे की एवढ्या हजारोंच्या संख्येने पूर्ण जे भक्त आहेत ते चिखलदरापर्यंत पोहोचतायत. आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा परतवाडा येथे युवा स्वाभिमान पक्ष व साई बस्ती पेट्रोलियम आणि चिखलदरा येथे तस्य रिसॉर्ट व युवा स्वाभिमान पक्ष यांच्यातर्फे हा पूर्ण भव्य साबुदाणा उत्सव चहाचा आम्ही स्टॉल येथे लावलेला आहे. तरी सर्व भक्तांना माताच्यांनी एवढीच प्रार्थना आहे की सर्व भक्तांची जे मनोकामना ते पूर्ण करावं, एवढीच माताच्यांनी प्रार्थना. जय माता दी. जय माता. बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातून काही ना काही तितंबे चालूच असतात. मी त्याचे लय कार्यक्रम लय ठिकाणी पाहतो. पहिले उसळ होती आणि या ठिकाणी लोक चालत चालत वरच्यावर थकतात की नाही, त्याच्यासाठी एकदम शुद्ध जल म्हणजे जे भाईजी आहेत या भाईजीच्या माध्यमातून या सेवा चालते.
त्याशिवाय इकडच्या बाजूने तुम्ही पाहत असाल तर इकडेही जलापूर्तीची सेवा सध्या चालू आहे. पण महत्वपूर्ण गोष्ट आता जे नवरंग मंडळाची जे कावड यात्रा आहे तिकडे लवकरच येणार आहे. तर यात्रा या भागात येत असल्याच्यानं प्रशासनाच्या माध्यमातून जो पोलीस बंदोबस्त आहे हा मुख्य आता प्रवेशद्वारापासून सुरुवात झाली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात लोक पाया लागून सध्या ऑफिस येत आहेत. या ठिकाणी जे एक कोणती शाळा आहे, काय शाळेचं नाव काय बा तुमच्या? दीपशिखाचे विद्यार्थी जे ठिकाणी लष्करी शाळा आहे ते विद्यार्थी बी या ठिकाणी सध्या सेवेत आहेत. आता पुढचा यात्रेचा काय मावला तो पाहू. पण आता इथून आपण आता देवी मंदिर परिसरात प्रवेश करून राहिलो. हजारोच्या संख्येनं सध्या देवी परिसरातून देवीचं दर्शन करून भाविक भक्त परत येत आहेत, काही देवी परिसरात जात आहे. हजारोच्या संख्येनं. म्हणजे तुम्ही पब्लिक जर पाहत असाल तर बापा रे बापा लोक आहेत का काय राजे हो, किती दुरून निरा लोक दिसून राहिले. तर हे सारी पब्लिक सध्या या रस्त्यानं जात आहे. आता हे दोन प्रवेश आहे, एक तिकडून प्रवेश आहे इकडून प्रवेश आहे. इकडून जरासा रस्ता चांगला या आपण मार्गाने जाणार आहोत. हे पहा इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या लोक या पदयात्रेत आले आहेत आणि आज देवी दर्शनाचा खास योग असल्यानं हा पूर्ण आनंद घेत आहेत. देवी दर्शनासाठी जे लोक दुरून दुरून चालत आले, आता शेवटी देवी पॉइंटवर मिळाला. इतक्या दुरून लोक चालत आले पण त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याच प्रकारचा थकवा नाही आहे. बरोबर काय मजा आहे ना, सारी लयच मजा येते ना पैदल यायची. आता आम्हाला पैदल याचा योग आला, वृत्तांकन करावं लागते. पण या ठिकाणी जो तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात सध्या ह्या लांब लाईनी लागल्यात. याशिवाय या ठिकाणी जर पाहत असाल तर या ठिकाणी दीपशिखाचे काही विद्यार्थी जे आहेत हे सुरक्षेसाठी ठेवले आहेत. आणि हा वेगळा आनंद सध्या मी देवी दर्शन पॉइंटवर आहे. या ठिकाणी आतमधला कोणता मावला आहे मला भजन ऐकू ना राजा अंदर, तर ते आपण ऐकू. चला माझ्यासोबत. या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून व्यवस्था ठेवली आहे. पोलीस प्रशासन आले मदत करण्यासाठी. या ठिकाणची सुप्रसिद्ध दीपशिखा जे लष्करी प्रशिक्षण संस्था आहे याचे काही विद्यार्थी आले आहेत. हा प्रवेश मार्ग बायासाठी राखीव आहे. तिकडच्या बाजूनं माणसाच्या लंब्या तुम्हाला लाईन दाखवल्यात. आता अंदरचा माहोल कोणत्या पद्धतीचा आहे तो आपण पाहणार आहोत. मंदिर परिसरात सध्या मिळलो आहे. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जे भाविक आहेत दर्शनासाठी लंब्या लाईनी लावून ठेवल्या आहेत. हजारोच्या संख्येनं या ठिकाणी सध्या जे भाविक आहेत हे दर्शनाच्या लाईनीत लागले असून आता आतमध्ये आपण अंदर जाऊ आणि प्रत्येक जणांची जबरदस्त अशी व्यवस्था या ठिकाणी ठेवली आहे. म्हणजे लोक इतक्या दुरून आले पण अजून त्याचा उत्साह जबरदस्त आहे.
तर माझ्यासोबत चिखलदरा देवी संस्थानचे सचिव डोंगरे सर आहेत. सर, यावर्षी तर लोक मला दिसून राहिले, तर संस्थांच्या वतीनं कोणत्या प्रकारचं नियोजन ठेवला? अंबादेवी संस्थान अमरावती द्वारा आपलं जे चिखलदराचं अंबादेवी संस्थान आहे त्या अंतर्गत आज ही पदयात्रा जी सुरू आहे, यावेळेस गर्दी चांगली आहे आणि आपण देवस्थानातर्फे बॅरिकेडिंग जे वरपासून केलेलं आहे, आपले आज 80 स्वयंसेवक इथे सेवा देतात आहे. मंडळाचे जे सर्व सदस्य आहेत ते देखील सेवा देतात आहे. अमरावती अंबादेवी तर्फे काही प्रतिनिधी मंडळ इथे आलेलं आहे आणि सुंदरकांड मंडळ परतवाड्याचं इथे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू आहे. तेव्हा जे येतात आहे त्यांना सगळ्यांना प्रसाद, देवीचं दर्शन आणि पोलीस मैदानावर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. भक्त सगळं शांततेत येतात आहे, देवीचा आशीर्वाद घेतात आहे आणि आनंदाने इथून तृप्त होऊन जातात आहे. हमारे बीच पधारे हैं, उनका भी हम तहे तहे दिल से स्वागत करते हैं. धन्यवाद. मराठवाड्यापासून चिखलदरा पुऱ्या महाराष्ट्राचं वृत्तांकन करत आलो. मला काही कोकणी मराठी भाषा बोलतो एकदम खेळत लावली. इतक्या दुरून दुरून लोक राजो पैदल आले, पण गुंजले थकले नाही. बरेच मजा या ठिकाणी मला पाहायला भेटली. बाया, माणसं, जंगल, पुढे बाले सारेच जण आणि लय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून लोकांच्या ठिकाणी म्हणजे नाश्त्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, कोल्ड्रिंकची व्यवस्था, दवाखान्याची व्यवस्था, महाराष्ट्र शासनाच्या वतीने अँब्युलन्सची व्यवस्था ठेवली. साऱ्या व्यवस्था ठेवल्या आणि हेच सर्व सामाजिक कार्य आहे. दरवर्षी नवरंग मंडळाच्या वतीनं पदयात्रा काढण्यात येते. काय म्हणजे लोक येतात सांगू तुम्हाला मी. लोक येतात ना, हे सारे लोक येतात. इतक्या दुरून भल्ला आनंद येते ना, त्यांना एकच देऊ शकते की इतक्या दुरून येतात लोक आणि हा वेगळा आनंद घेतात. आमचे मित्र आहेत, काय म्हणतात दादा जेव्हा सांगा त्याला त्यातून त्याचीच मुलाखत घेतो आम्ही. सांगा. सर्वप्रथम सर्व इथे आलेल्या भक्तांचं मी हार्दिक स्वागत तुमच्या गावरान लाईव्हच्या मार्फत करतो. त्या माध्यमातून आपण जे भजन जगराता नवरंग देवदर्शन महापदयात्रा यांनी आयोजित केलेला आहे, त्यांचं पण हार्दिक स्वागत, अभिनंदन, वंदन करतो. आणि अंबादेवी संस्थान अमरावती देवी चिखलदरा त्यांचं पण हार्दिक स्वागत, वंदन, अभिनंदन करतो. आलेल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत करतो. आणि जेवढे काही प्रशासकीय अधिकारी, सर्व फॉरेस्टचे लोक आहेत, आपले पोलीस स्टेशन आणि या चिखलदरा नगरपालिका, हॉस्पिटल, अँब्युलन्स आणि सर्व इथं जे नियोजन करणारे सर्व पदाधिकारी लोक आहेत, त्यांचं पण मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत, वंदन, अभिनंदन करतो. आणि प्रवीण भाऊ गावरान नाईक तुमचं सर्वात फेमस चॅनल आज या विदर्भात, महाराष्ट्रात फेमस होऊन झालं, तुमचं पण मी हार्दिक जय हनुमान सुंदरकांड भजन मंडळ या वतीने एक सदस्याच्या मार्फत स्वागत करतो. धन्यवाद. एकूण आज ज्या पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेनं कार्यव्यवस्था ठेवली, त्या सगळ्यात मुख्य कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या अध्यक्षांसाठी सैनिक शाळा आहे, त्या ठिकाणचे पोरांना सकोनपासून नेण्यात येऊन आले. वेगळा उत्साह असते. आम्हालाही सकोनपासून आम्ही परतवाड्यापासून असलो वृत्तांकन करत आलो, थकलो, पण या ठिकाणच्या लोकांचा उत्साह मला थकवा निघून गेला पाहिजे. हेच खरी सनातन धर्माची आमची शक्ती आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी लोकांचा उत्साह वाढवता, मी तुम्हाला अभिवादन करतो. चला उद्या एखादं चांगलं जबरदस्त भजन आता. मैं भी गा रहा हूँ और आप भी गाइए मेरे साथ.